कूलरचा शॉक लागून आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू. चमक बुद्रुक येथील हृदयद्रावक घटना. अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे शनिवारी 14 सायंकाळी कूलरचा शॉक लागून आईसह 2 बालके घटनास्थळी गतप्राण झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने गावात शोककळा पसरलेली आहे. तालुक्यातील चमक बुद्रुक येथील लक्ष्मण कासदेकर हे पत्नी आणि मुलांसह गेल्या 25 वर्षापासून या गावात उदरनिर्वाहाच्या उद्देशाने आले असून ते त्याच ठिकाणी स्थायिक झाले. त्यांना 2 अपत्य आहेत. पत्नी सुमती वय 38 हिच्यासह ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा मुलगा विकी वय 4 वर्ष याने घरात सुरू असलेल्या कूलरला स्पर्श केला. कूलरमध्ये अगोदरच विद्युत प्रवाह संचारलेला होता. याची थोडीही कल्पना या परिवाराला नव्हती. विकीला कूलरचा शॉक लागताच तो ओरडल्याने त्याला सोडवण्यासाठी त्याची आई सुमती ही सुद्धा गेली. तिला देखील शॉक लागल्याने बेशुद्ध पडले. आई बेशुद्ध पडल्याचे पाहून मुलगी श्वेता वय 6 वर्ष आईला जाऊन बिलगली. यात सुमती लक्ष्मण कासदेकर हिच्यासह श्वेता लक्ष्मण कासदेकर आणि विकी लक्ष्मण कासदेकर यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. काही वेळानंतर लक्ष्मण कासदेकर हे शेतातील काम आटोपून घरी आले असता पत्नी व 2 मुले शॉक लागून मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसले. हे हृदयद्रावक घटना बघताच त्यांनी टाहो फेडल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सरमसपुरा ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करीत तिन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. घटनेच्या वेळी घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदर घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून या कुटुंबास मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.